सुस्वागतम मुलांनो, तुमच्या सगळ्यांचं आजच्या या तासामध्ये तुमचं खूप स्वागत करतो मी आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत आहात. मुलांनो, एक प्रश्न विचारू, तुम्हाला सगळ्यात आवडीचं फळ कोणतं आहे रे? तुम्ही वेगवेगळ्या फळांची नावं सांगत असताल, पण मला कोणतं फळ आवडते माहिती आहे? क्षेत्रफळ. चला तर आज आपण 15वं प्रकरण क्षेत्रफळ पाहूया. फार सोपे गणित आहेत मुलांनो. सराव संच 15.2 शिकूया. उघडा, पुस्तक उघडा, वही घ्या, सर्व पेना हातात घ्या आणि सुरू करा. पुस्तकात प्रश्न पहा, मी वाचतोय. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी. आता समभुज चौकोन म्हणजे काय मुलांनो? हे बघा, समभुज, सम म्हणजे सारखे, भुज म्हणजे बाजू. समभुज म्हणजेच काय? ज्या चौकोनाच्या सर्व भुजांची माप सारखे असतात त्याला समभुज म्हणतात. हे समभुज चौकोन झाला. आता या समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी. कर्ण म्हणजे काय? ह्या समोरासमोरील कोणांना जोडणाऱ्या रेषाखंडाला कर्ण म्हणतात. आता बघा, इथून इथपर्यंत जोडला हा एक कर्ण झाला, इथून इथपर्यंत जोडला हा दुसरा कर्ण झाला. समजलं? तर एका कर्णाचं लांबी दिलेली आहे 15, एकाची लांबी दिली आहे 15 आणि दुसऱ्याची दिलेली आहे 24. तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. मुलांनो, क्षेत्रफळ म्हणजे काय बाळांनो? क्षेत्रफळ म्हणजेच काय? या संपूर्ण क्षेत्राचं माप. लक्षात आलं का? ही जी बंदिस्त आकृती आहे ना, ह्याच्यामध्ये जेवढा भाग आहे त्याचं मापाला क्षेत्रफळ म्हणतात. मग समजलं? आता आपण काय करायचं? आपण आकृती समजली, माप समजले, तर मग सूत्र पाहिजे आपल्याला. गणिताच्या जंगलामध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल तर सूत्राची बंदूक तुमच्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे सूत्राची बंदूक असेल, कसलंही गणित समोर येऊ द्या, बरोबर तुम्हाला ते उत्तर येणारच. चला तर मग कशा पद्धतीनं करायचंय हे आता आपण शिकूया. सर्वप्रथम लिहायचं दिलेली माहिती. आता ही आकृती कशाची आहे? समभुज चौकोनाची, म्हणून लिहायचं समभुज चौकोनामध्ये काय दिलंय ते लिहायचं. एवढं समजलं मुलांना? दोन कर्णांची लांबी बरोबर 15 सेमी व 24 सेमी. काय सूत्र आहे मग? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. बरोबरच्या खाली बरोबर मांडणी करा. 1/2 ला 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार म्हणजे कर्णांच्या लांबी किती आहेत? 15 गुणिले 24. आता छेदस्थानी 2 आहेत, मग त्या 2 कशाला भाग जाईल? अरे 24 ला भाग जातो. बे 1 बे आणि बे 2 4. आता वर काय काय उरलं मग? 15 आणि 12 यांचा गुणाकार करायचा. किती आला गुणाकार? 180. त्याला एकक विसरू नका, चौरस सेंटीमीटर. म्हणून सगळ्यात शेवटी शाब्दिक प्रश्नाचा शेवट शाब्दिक पद्धतीनं करायचा. म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 180 चौरस सेंटीमीटर होय. समजलं मुलांनो? पहिलं गणित समजलं? करायचं दुसरं तसंच आहे. अगदी दुसरं त्याच पद्धतीनं दिलंय, फक्त आपल्याला त्याच्यात दशांशमध्ये दिलेलं आहे. पहा बरं आता कसं आहे दुसरं आपण पाहू. ह्याच्यासारखंच आहे का? वाचूया प्रथम आपण दुसरा प्रश्न. एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी. आता बघा, हे समभुज चौकोन आहे. असाही समभुज चौकोन तुम्ही काढू शकतात. सर्व बाजूंची मापे सारखे आणि हे त्याचे कर्ण, आणि हे कर्ण परस्परांना कशात मध्ये छेदतात? दुभागतात. काटकोनामध्ये दुभागतात. दर पर का पुढं एका समभुज चौकोनाच्या दोन कर्णांची लांबी अनुक्रमे 16.5 सेंटीमीटर. याचं माप आहे 16.5 सेंटीमीटर आणि दुसऱ्याचं दिलंय 14.2 सेंटीमीटर. तर त्या चौकोनाचं क्षेत्रफळ काढा. तर आपल्याला मुलांनो आता काय करायचं आहे? या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. समजलं मुलांनो? मग आता या चौकोनाचं क्षेत्रफळ काढणं म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला करावं लागेल सूत्राचा वापर करून या बंदिस्त आकृतीच्या मध्ये जो भाग आहे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राच्या मापाला क्षेत्रफळ म्हणतात. मग कशा पद्धतीनं वापर करायचं, कशा पद्धतीनं पायऱ्या करायच्या हे तुम्हाला मी समजावून सांगतो. आणि तुम्हाला जर समजलं तर एक एक गणित
5-5 वेळेस करायचं आणि सूत्र पाठांतर पाहिजे. चला आता आपण पाहूया, पायऱ्या पाहूया त्याच्या. कितवं गणित आहे आता हे? दुसरं गणित. मग काय लिहायचं त्याच्या खाली? लगेच दिलेली माहिती. कोणती आकृती आहे ती? समभुज चौकोन. मग लगेच लिहायचं समभुज चौकोनामध्ये काय काय दिले? 2 कर्णांची लांबी काय दिली आहे ती लिहायची. आता काय आलं मुलांनो? 16.5 सेंटीमीटर आणि 14.2 सेंटीमीटर ही कर्णांची लांबी आहे. मग काय लिहावं लागेल? सूत्र समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. आता याच्यामध्ये किमती भरायच्या, किमती भरून गुणाकार करायचा, काटाकाटी करायची, उत्तर काढायचं. किती सोपं आहे. 1/2 गुणिले 16.5 गुणिले 14.2. आता 2नी 14.2ला काटू. बे 1 बे, बे 7 14, दशांशला दशांश आणि बे 1 बे. उरलं काय मग? 16.5 गुणिले 7.1. आता यांचा आपल्याला गुणाकार करायचा. गुणाकार केल्यावर उत्तर किती आलं? 16.5 गुणिले 7.1 ह्यांचा गुणाकार केला आणि 2 स्थळांनी दशांश दिलं. 117.15 म्हणून तिथं उत्तर आलं 117.15 चौरस सेंटीमीटर. आता पूर्ण वाक्यात लिहायचं आपल्याला. म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 117.15 चौरस सेंटीमीटर होय. समजलं मुलांनो? दुसरंही गणित समजलं. फार सोपे गणित आहेत. सूत्रपाठ पाहिजे आणि सराव पाहिजे. सगळे गणित तुम्हाला सोपे जातील. चला आता मुलांनो तिसरं गणित पाहूया आपण. हे पण सोपं आहे. सर्वप्रथम तिसरं गणित वाचूया. काय दिलंय? एका समभुज चौकोनाची परिमिती. आता परिमिती म्हणजे काय असते रे? आकृतीच्या बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजेच परिमिती. आता हा समभुज चौकोन आहे आपला. समजा असे हा आपला समभुज चौकोन आणि या समभुज चौकोनाची जी बाजू आहे त्या बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे परिमिती. ती परिमिती किती आहे? 100 सेंटीमीटर ही परिमिती आहे. म्हणजे 4 बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे 100. 4 मित्रांजवळ मिळून 100 रुपये समजा आणि प्रत्येक मित्राकडे सारखे रुपये म्हणजे किती रुपये एकाकडे असतील हे कळालं तुम्हाला? राईट. बघा त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेंटीमीटर आहे. आता समभुज चौकोनात जो एक कर्ण आहे एका कर्णाची लांबी किती दिलेली आहे? 48. एका कर्णाची लांबी 48 दिली. तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला एवढ्या माहितीच्या आधारे या चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचे मुलांना. मग सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला सूत्र काय आहे? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. आपल्याकडे तर एकच कर्ण आहे. दुसऱ्या कर्णाचं माप आपल्याकडे आलेलं नाही. मग काय करावं लागेल? आपल्याला 100 सेंटीमीटर हे त्याची परिमिती दिली आहे. एक बाजू काढावा लागेल. मग प्रत्येक बाजू ही 25 सेंटीमीटर येते. बरोबर आहे. आता प्रत्येक बाजू जर 25 सेंटीमीटर जर आली तर समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. मग आता हा काटकोन झाला आणि या काटकोनामध्ये हे जर दुभागू लागले तर इथं हा एक त्रिकोण तयार होईल. बरोबर आहे. आता काटकोनात दुभागतात. दुभागणे म्हणजे काय? समान 2 भाग करणे. एका कर्णाचं माप 48 आहे म्हणजे 48च्या निम्म किती झालं? 24. म्हणजे इथून एवढं माप ह्याचं 24 आणि ह्याचं माप दिलंय 25. म्हणजे आपण समजा त्रिकोण ABC जर धरला तर त्या ABC त्रिकोणामधून आपल्याला काढून घ्यावं लागेल BCचं माप. समजलं? आणि एकदा जर BCचं माप आलं तर हे जेवढं आहे तेवढंच तिकडलं असते. बरोबर आहे. मग आपल्याला दुसऱ्या कर्णाचंही माप मिळेल. पहिल्या कर्णाचं माप दिलेलं आहे आणि दोन्ही कर्णाचं माप मिळाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला त्या समभुज चौकोनाचं क्षेत्रफळ काढावं लागेल. फार सोपं आहे मुलांनो. अभ्यास करणाऱ्यांना, सराव करणाऱ्यांना फार सोपं आहे. चला आपण आता पायऱ्या पाहूया. एकदम सोपं. चला पहिल्यांदा लिहायचं दिलेली माहिती. समभुज चौकोनामध्ये
परिमिती दिली आहे 100 सेंटीमीटर. एका कर्णाचं माप 48 सेंटीमीटर. प्रथम समभुज चौकोनाची बाजू काढू. म्हणून परिमितीचं सूत्र काय? समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. परिमिती दिली 100 म्हणून 100 बरोबर 4 गुणिले बाजू. आता जागा बदलू. काय आलं मग? 4 गुणिले बाजू बरोबर 100. आता 4 इकडे गुणाकारात आहेत, तिकडे जाऊन भागाकारात. म्हणून बाजू बरोबर 100 छेदस्थानी 4. आता काटाकाटी करू. 4नं 100ला भागलं तर 25 येते. बघा 4नं 100ला भागलं तर 4 2 8, 2 उरले, 4 5 20. आता बघा मुलांनो, आपल्याला समभुज चौकोनाच्या एका बाजूचं माप कळालं, ते 25 आहे. म्हणजे सगळ्या बाजूंचे माप 25 25 आहेत. हां, आता कर्ण AC. आता ह्या कर्ण ACचं माप 48 दिलं आहे. मग समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणून ACच्या अर्ध किती होईल? काढूया आपण. समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणून लेंथ AO बरोबर किती होईल? AC छेद 2. म्हणजे 48/2. 2नं 48ला भागलं 24 आलं. आता त्रिकोण AOD मध्ये हा त्रिकोण काटकोन त्रिकोण झाला. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. मग आपल्याला या त्रिकोणामध्ये AOD या त्रिकोणात हे AD या काटकोनासमोरची बाजू झाली, म्हणजे कर्ण झाला. कर्ण 25 दिला आहे. AO ही काटकोन करणारी एक बाजू 24 दिली आहे. आणि आता ODचं माप काढूया आपण. बघा मग काय? कर्ण किती? 25चा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक 24चा वर्ग. मग काय आला आपण? 625 बरोबर पायाचा वर्ग अधिक 576चा वर्ग. आपण हे 25चा वर्ग आणि 24चा वर्ग काढून घेतला. आपल्या सोयीसाठी बाजू बदलून घेतली. 576 तिकडं बेरजेत होते, इकडं कशात आले? वजाबाकीत. मग 625 मधून 576 वजा करायचे. मग किती आलं? पायाचा वर्ग बरोबर आला 49. विद्यार्थी मित्रांनो, बरोबरच्या इकडं बेरीज होती तर तिकडं वजाबाकी झाली. जर इकडं वजाबाकी असेल तर तिकडं बेरीज होती. इकडं गुणाकार असेल तर तिकडं भागाकार होते. इकडं भागाकार असेल तर तिकडं गुणाकार होते. तसंच बरोबरच्या इकडं जर वर्ग असेल तर तिकडं जाऊन वर्गमूळ होते. मग काय येईल? हे वर्गमुळात 49. मग पाया बरोबर 49चं वर्गमूळ किती आलं? 7 7 49 म्हणून 7 सेंटीमीटर. म्हणून लेंथ तिकडे बघा ODचं माप किती आलं? 7 सेंटीमीटर. म्हणून लेंथ BD बरोबर किती येईल? 7 अधिक 7 14 सेंटीमीटर. बघा ODचं जेवढं माप आहे तेवढंच OBचं माप असते. म्हणून 7 अधिक 7 14 हे BDचं माप आलं. आत्ता आपण मुख्य प्रश्नाकडे वळायलो. म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. त्याच्यात किमती भरल्या. 1/2 गुणिले 48 गुणिले 14. काटाकाटी करू. बे 1 बे आणि बे 7 14. आता वर काय उरलं? 48 गुणिले 7. त्यांचा गुणाकार करा. किती आला तो गुणाकार? मग 336 चौरस सेंटीमीटर. म्हणून समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 336 चौरस सेंटीमीटर होय. अशा पद्धतीने आपण त्या क्षेत्राचं माप म्हणजे क्षेत्रफळ काढलं. समजलं मुलांनो? अगदी सोप्या सोप्या पायऱ्या आहेत. पहिल्यांदा काय केलं आपण? दिलेली माहिती लिहिली. मग दिलेल्या माहितीत आपल्याला काय काय माहिती? हे एवढं भाग माहिती होता. जेवढा भाग माहिती होता तेवढा लिहिला. त्याच्यानंतर काय केलं आपण? समभुज चौकोनाची परिमिती दिली. त्याच्यावरून आपण समभुज चौकोनाची दुसरी बाजू काढून घेतली. हा दुसरा भाग. एक 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 टप्पा व्यवस्थित लक्षात ठेवा हा मुलांनो. हे 2 भाग. हा 2 भाग झाला की त्याच्यानंतर काय केलं आपण? बाजू कळाली समभुज चौकोनाची. तिकडं ही बाजू समजली 25. 100 परिमिती होती. 25 25 25 50 25 75 25 100 परिमिती कळाली की बाजू काढून घेतली. बाजू कळालं की नंतर मग आपण त्रिकोण AODचं आपण काय केलं? या त्रिकोण AODचं
ए ओडीचं पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे ओडीचं माप काढलं आणि एकदा जर ओडीचं माप आलं की त्याच्यानंतर मग बीडीचं माप काढलं. सगळ्यात महत्त्वाचं हे बीडीचं माप होतं. हे बीडीचं माप तुम्हाला आल्यानंतर मग पुन्हा आपण त्याचं मुख्य सूत्र वापरलं आणि मग ते गणित केलं. खूप सोपं होतं. प्रयत्न करा, 100% येणार. याच्या पुढचं सुद्धा गणित असंच सोपं आहे. पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रश्न सोपेच आहेत बरं का. आता चौथाही प्रश्न अत्यंत सोपा आहे. प्रश्न समजून घ्या, उत्तर तुमच्या डोळ्यासमोर लगेच तयारच राहते. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेंटीमीटर असून, आता बघा एक समभुज चौकोन, मग आता समभुज चौकोन तुम्हाला ओळख झालेलीच आहे. हे आहे समभुज चौकोन, म्हणजे त्याच्या चारही बाजूंचं माप हे सारखं असते. एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेंटीमीटर आहे. आता हा एक कर्ण जो आहे, या एका कर्णाचं माप किती आहे? 30 सेंटीमीटर आहे. त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेंटीमीटर आणि त्याचं पूर्ण क्षेत्राचं जे माप आहे क्षेत्रफळ ते 240 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या चौकोनाची परिमिती काढा. मग आता चौकोनाची परिमिती म्हणजे काय? ह्याचं बाजूंचं माप किती हे काढावं लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला एक बाजू कळाली तर परिमिती कळल. मग आपल्याला काय करावं लागेल सुरुवातीला? आता आपल्याला या गणितामध्ये सुरुवातीला काढावा लागेल दुसरा कर्ण. आता हा दुसरा कर्ण काढल्यानंतर मग प्रत्येक समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात, मागच्या गणितासारखं. मग काटकोनात दुभागत असतील तर ह्याचं माप आणि ह्याचं माप निम्म होतं. हे 30 आहे तर हे 15 आणि हे 15 होईल आणि याचं माप जेवढं येईल ते निम्म होईल. आता इथं तर एक काटकोन तयार झाला, म्हणजे हा काटकोन त्रिकोण तयार होईल. मग पायथागोरसच्या सिद्धांताप्रमाणे आपल्याला कर्णाचं माप काढावं लागेल, कारण काटकोनाच्या समोरची बाजू कर्ण आहे. मग या कर्णाचं माप जर आलं तर हे कर्ण असलेलं ह्या चौकोनाची एक बाजू आहे. मग एका बाजूचं माप जर आलं तर आपल्याला चारही बाजूंच्या मापाचं माप कळल आणि चारही बाजूंचं माप कळालं तर चारही बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजेच परिमिती होय. समजलं? या गणिताला स्टार केलेलं आहे मुलांनो. स्टार म्हणजे काय? हे हाय ऑर्डर थिंकिंगचं गणित असते. अगदी सोपं आहे, प्रयत्न केल्यावर फार फार सोपं आहे. बघा दिलेली माहिती, समभुज चौकोनामध्ये तिसरी पायरी काय लिहावं लागेल मुलांनो? एक कर्ण बरोबर 30 सेंटीमीटर. आणखीन काय दिलंय? क्षेत्रफळ बरोबर 240 चौरस सेंटीमीटर. सर्वात अगोदर आता सूत्राचा वापर करून दुसऱ्या कर्णाचं माप काढू. सूत्र काय मग? समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबीचा गुणाकार. आता किमती भरू. क्षेत्रफळ दिले 240 गुणिले 1/2 गुणिले 30 गुणिले दुसरा कर्ण काढायचा आहे म्हणून दुसरा कर्ण लिहा तिथं. आता बाजू बदलून घेऊ. अगोदर काटाकाटी होते का? बे एक बे आणि बे पंचे 10, 30ला भागू. मग तिथं काय उरलं? 240 बरोबर 15 गुणिले दुसरा कर्ण उरलं. बाजू बदलून घेतली. 15 गुणिले दुसरा कर्ण बरोबर 240. आता 15 तिकडं गुणाकारात होते, इकडे येऊन भागाकारात जातील म्हणून 240 भागिले 15. आता या 15नं 240ला भागू. किती आला भागाकार? 16. म्हणजे दुसरा कर्ण बरोबर किती आला? 16 सेंटीमीटर. आता बघा समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. आता हे काटकोनात म्हणजे परस्परांना काटकोन पण करतात आणि परस्परांचे निम्मे सुद्धा भाग करतात समान. म्हणून लेंथ AM बरोबर काढायचं आहे तर काय येईल? लेंथ AC/2. AC 30 होतं म्हणून 30/2. मग ते आलं 15 सेंटीमीटर. अगदी तसंच लेंथ BM काढू. 16/2 बरोबर 8 सेंटीमीटर. आता त्रिकोण AMB मध्ये AMचं माप 15 माहीत झाले आणि BMचं माप 8 माहीत झालं. या काटकोन त्रिकोणाच्या आधारे पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काटकोनासमोरील बाजू जी कर्ण आहे त्या लेंथ ABचं माप काढून घेऊ. आता कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग किती? कर्ण वर्ग बरोबर 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. किती आला वर्ग? कर्ण वर्ग बरोबर 64 अधिक 225. 15चा वर्ग 225. 64 अधिक 225 बरोबर 289 आलं.
इकडल्या बाजूला जे वर्ग असतंय ते तिकडे जाऊन वर्गमूळ होईल, म्हणून कर्ण बरोबर वर्गमुळात 289. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या संख्येचा वर्ग 289 वगैरे? कशाचं 289चं वर्गमूळ काय येईल मग? अगदी बरोबर आहे, 17. म्हणून कर्ण बरोबर आलं 17 सेंटीमीटर. लेंथ ए बी बरोबर 17 सेंटीमीटर. चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे, म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. हे सूत्र लिहा. 4 गुणिले बाजू किती? 17. मग किती आलं? 68 सेंटीमीटर. म्हणून समभुज चौकोनाची परिमिती बरोबर किती आली? 68 सेंटीमीटर. समजलं मुलांनो गणित? हे स्टार होतं बरं का ह्या प्रश्नाला. पण तुम्ही जर एका प्रश्नात खूप छोटे छोटे लपलेले प्रश्न जर पाहिलात तर तुम्हाला सगळं सोपं जाईल. बघा, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा दिलेली माहिती एवढं लिहिता येतंय, एवढं भाग लिहा, सोपा जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला काय काढायचं? एक कर्ण दिलाय, दुसऱ्या कर्णाचं माप काढायचं. मग दुसऱ्या कर्णाचं माप काढण्यासाठी बघा ही पद्धत, सूत्र लिहायचं आणि सूत्र लिहून हे बघा हे दुसरा कर्ण काढण्याची ही पद्धत. इतकं येईल तुम्हाला मुलांनो. सोपा सोपा भाग बघा, हा पहिला भाग, हा दुसरा भाग. त्याच्यानंतर आपण काय केलं मुलांनो? दुसरा कर्ण काढल्यानंतर आपण तो काटकोन त्रिकोण आकृती आवश्यक आहे बरं का मुलांनो. आकृती पण काढा प्रश्नाच्या सुरुवातीला. मग आपण कर्ण परस्परांना दुभागतात म्हणलं आणि त्याच्यानंतर मग काय? लेंथ AM आणि BMचं माप काढायचं. बघितलं बघा, AM आणि BMचं माप काढलं. हा एक भाग आहे. आणि आता हा हे AM आणि BMचं माप जर तुम्हाला आलं मुलांनो, त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं काटकोन त्रिकोण तयार केला. आणि काटकोन त्रिकोण तयार झालं की कर्णाचं माप काढलं, म्हणजे ABचं माप काढलं. आणि एकदा जर ABचं माप आलं रे आलं मुलांनो, तर सगळ्यात सोपं बघा, हे इथं खरं उत्तर होतं आपलं. समजलं मुलांनो? तर लक्षात घ्या, आव्हानात्मक गणित आहे, पण एका गणितामध्ये हा एक भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, हा चौथा भाग, हा पाचवा भाग, पाचही भाग बघितलात तर सगळं सोपं जाईल. आम्ही रक्ताचं पाणी करून तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करायलोत. तरीही आमच्याकडून काही चूक होत असेल तर सांगा, आम्ही ती पण दुरुस्त करू. पण तुम्ही अभ्यास करा. हा सराव संच 15.2 अतिशय महत्त्वाचा आहे. मग हा सराव संच 5 वेळेस सोडवा. स्कॉलरशिपचा तुमचा अभ्यास सोपा जावा यासाठी हा वर्गातला अभ्यास अगोदर करा. तुम्हाला या अभ्यासाला आणि त्याही अभ्यासाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.